श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो। सेवेकऱ्यांनो, आपले परमपूज्य गुरु माऊली नेहमी त्यांचा हितगुजमधून सांगतात की आपल्याला जर आर्थिक अडचण येत असेल किंवा पैसा नको त्या ठिकाणी खर्च होत असेल, त्याचप्रमाणे अन्न चविष्ट लागत नसेल, तर यासाठी कमीत कमी 12 पौर्णिमेला सत्यनारायण करावं। खूप सेवेकरांना असा प्रश्न पडतो की सत्यनारायण केल्यानंतर जो प्रसाद आहे तो लोकांना पण द्यावा का, किंवा प्रसादाला आपल्या लोकांना पण घरी बोलवावं का? तर यावर गुरु माऊली सांगतात, नाही, रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी। पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा, आरती करून प्रसाद वाटावा। हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा, बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये। यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या धान्यात टाकावे। स्वामी भक्तांनो, सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा। स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।